श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बामदला सुभद्रा. चिमुकले रामायण. भगवान शिवशंकर आणि भगवती पार्वती कैलासातील औदुंबराच्या झाडाखाली एकत्र बसले असताना पार्वती मातेने भगवंतांना विचारले, नाथ, श्रीराम हे स्वतः परब्रह्म असून त्यांना आत्मज्ञान होते, तर त्यांनी सीतेसाठी इतका विलाप का केला? या शंकेचे समाधान करण्यासाठी भगवान शंकर म्हणाले, प्रिये, प्रभू राम निसंशय प्रकृती पलीकडील परमात्मा, आनंदघन, अद्वितीय आणि पुरुषोत्तम आहेत. ते या विश्वामध्ये आकाशाप्रमाणे अंतर्बाह्य भरून राहिले आहेत. ते आपल्या मायेने या विश्वाचे संचालन करतात. परंतु अज्ञानी लोक आपल्या अज्ञानाने श्रीरामांचे खरे स्वरूप ओळखू शकत नाहीत. ते त्यांना स्वतःप्रमाणे सामान्य मानव समजतात. श्रीराम प्रभूंच्या ठिकाणी अविद्या अथवा अज्ञान असूच शकत नाही. ते मायेचे अधिष्ठान असून माया त्यांना मोहित करू शकत नाही. देवतांच्या प्रार्थनेमुळे साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान श्रीहरीच आपल्या अंशरूपाने राजा दशरथांच्या घरी जन्मले होते. ते होते श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीराम आणि लक्ष्मण 12-13 वर्षांचे झाले असताना विश्वामित्र दशरथांकडे आले आणि त्यांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन गेले. मार्गातच श्रीरामांनी विश्वामित्रांच्या आदेशाप्रमाणे त्राटिकेचा वध केला. यज्ञशाळेत पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच यज्ञास प्रारंभ झाला आणि राक्षसांचे थवेच्या थवे येऊ लागले. श्रीराम आणि लक्ष्मणांनी आपल्या धनुष्यबाणांनी समस्त राक्षसांना मारून टाकले. काही भीतीने मागच्या मागेच पळून गेले आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. याच वेळी विश्वामित्रांना जनक महाराजांकडून त्यांच्या कन्येच्या स्वयंवराचे आमंत्रण आले होते. विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणासह जनकपुरीत जाण्यास निघाले. मार्गात श्रीरामांनी गुरुदेवांच्या आदेशानुसार शिला होऊन राहिलेल्या अहिल्याचा उद्धार केला. यथासमयी ते सर्व जनकपुरीत येऊन पोचले. महाराज जनकाने या सर्वांचे उत्तम प्रकारे स्वागत केले. स्वयंवरासाठी एक भगवान शिवांचे धनुष्य ठेवले होते. त्याला वाकून जो वीर धनुष्यास प्रत्यंचा लावील त्याला जनक कन्या सीता वरमाला घालणार असा स्वयंवराचा पण होता. अनेक देशोदेशींचे राजे महाराजे आले होते. त्यात लंकाधीश रावण सुद्धा होता. अनेक शूरवीरांनी धनुष्यास उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाच यश आले नाही. रावणाने ते धनुष्य कसे बसे उचलले, परंतु त्यास प्रत्यंचा लावण्यापूर्वी ते त्याच्या हातातून छातीवर पडले आणि तो रक्त ओकू लागला. विश्वामित्रांच्या आदेशानुसार श्रीराम आपल्या आसनावरून उठले. त्या धनुष्याजवळ प्रथम जाऊन त्यांनी त्या धनुष्यास अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला आणि अगदी सहजपणे ते उचलले. त्याला प्रत्यंचा लावण्यासाठी ते वाकविले. तितक्यात मोठा आवाज होऊन ते धनुष्य मधून मोडून पडले. सर्वांना आनंद झाला. सीता सर्व प्रकारे श्रीरामांना अनुकूल होती. श्रीरामांच्या समवेतच भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 3 भावंडांचे विवाह सुद्धा सीतेच्या 3 लहान बहिणी बरोबर झाले. पुत्र आणि पुत्रवधूंना घेऊन महाराज दशरथ अयोध्येस परत जात असताना मार्गात परशुरामांची भेट झाली. श्रीरामांनी परशुरामांचा अहंकार नाहीसा केला. श्रीरामांचा आपले माता, पिता, पत्नी, बंधूसह काही काल आनंदात गेला. परंतु नंतर पित्याचे वचन सत्य करण्यासाठी त्यांनी पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासह 14 वर्षाचा वनवास पत्करला. वनवासातील वास्तव्यात लक्ष्मणाने श्रीरामांच्या आदेशानुसार शूर्पणखा राक्षसीचे कान आणि नाक कापून टाकले. या राक्षसीचे खरं दूषण आधी 14,000 राक्षस श्रीराम आणि लक्ष्मणाने आपल्या धनुष्यबाणांनी यमसदनी पाठविले होते. विद्रूप झालेली शूर्पणखा आपल्या ज्येष्ठ बंधू रावणाकडे गेली आणि तिने श्रीराम लक्ष्मणाने केलेली तिची अवस्था दाखवून
श्रीरामांच्या अतिसुंदर पत्नी सीतेचे यथायोग्य वर्णन करून सांगितले. श्रीराम आणि लक्ष्मणाच्या शौर्याचे वर्णन करून त्या दोघांनीच खरं दूषणासह 14,000 राक्षसांचा संहार कसा केला ते सुद्धा तिने सविस्तर सांगितले. बहिणीच्या मुखातून सीतेचे वर्णन ऐकून कामी रावणाने सीतेस पळवून आणण्याचा बेत केला आणि त्यासाठी संन्यासाचा वेश धारण केला. मायावी मारीचाला सुवर्ण मृगाचे रूप घेण्यास लावून श्रीराम आणि लक्ष्मणास त्याच्या कुटीपासून दूर त्यांनी नेले. याच संधीचा फायदा घेऊन रावणाने सीतेला रथात बसून पळवून नेले. आक्रोश करणाऱ्या सीतेचे रक्षण करण्यासाठी मार्गात जटायू पक्षाने रावणाशी जोरदार झुंज केली, परंतु क्रूर रावणाने त्याचे पंखच कापून टाकल्यामुळे तो निचेष्ट होऊन भूमीवर पडला. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले असताना मार्गात असाही अवस्थेत पडलेल्या जटायूने रावण सीतेस घेऊन गेल्याचे सांगितले आणि आपण तिच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन करून सांगितले. एवढे सांगितल्यावर त्याने आपले प्राण सोडले. श्रीरामांनी मोठ्या श्रद्धाभावाने जटायूचा अंत्यसंस्कार केला. यानंतर कबंध नावाच्या अतिश विशाल राक्षसाचा वध करून त्याचे पूर्वरूप श्रीरामांनी प्राप्त करून दिले. तदनंतर हनुमान, सुग्रीव, अंगद आदी वानर प्रमुखांबरोबर समुद्रावर सेतू बांधून रावणावर हल्ला केला. रावणाच्या समस्त प्रमुख सेनापती आणि पुत्रांचा वध केला. शेवटी रावण स्वतः युद्धास आला. श्रीराम आणि रावणाचे घनघोर युद्ध झाले आणि श्रीरामांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी रावणाचा वध केला. यानंतर रावणाचा बंधू विभीषण यास राज्याभिषेक करून श्रीराम प्रभू सीता आणि लक्ष्मणांसह पुष्पक विमानात बसून अयोध्येस परत आले. 14 वर्षापासून प्रतीक्षा करीत असलेल्या भरताने श्रीरामांचे भव्य स्वागत करून राज्यकारभार त्यांच्या हाती सोपविला. श्रीरामांनी हनुमान, सुग्रीव, अंगद, विभीषण आदी वीरांचा यथोचित सन्मान करून त्यांचे तोंड भरून स्तुती केली. विशेषत्वाने हनुमंताच्या अद्भुत कामगिरीचे वर्णन करून सर्वांनाच त्यांनी आश्चर्यचकित केले. भगवान श्रीरामांनी एक पत्नी व्रत धारण केले होते आणि काटेकोरपणे त्याचे पालन केले. सती शिरोमणी सीता आपल्या पतीच्या हृदयातील भाव जाणून अत्यंत प्रेमाने, सेवाभावाने, विनयाने वागून पतीची अत्यंत प्रिय झाली होती. श्रीरामांनी यज्ञ करून ब्राह्मणांना धन, धान्य, गायी आदी दान केल्या. एकदा श्रीरामांच्या कानावर सीता मातेच्या चारित्र्याबद्दल लोकोपवाद आला. त्यावेळी त्यांनी सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पाठवून दिले. त्यावेळी सीता गर्भवती होती. यथासमयी ऋषींच्या आश्रमात तिला 2 जुळ्या पुत्रांची प्राप्ती झाली. ऋषींनी त्यांची नावे लव आणि कुश अशी ठेवली होती. वाल्मिकी ऋषींनी या 2 बालकांना सर्व प्रकारच्या विद्या प्रदान केल्या होत्या. भगवान श्रीरामांच्या द्वारा निर्वासित झालेली सीता आपल्या 2 पुत्रांना वाल्मिकी ऋषींना सुपूर्द करून श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत पृथ्वी देवीच्या लोकी निघून गेली. यानंतर भगवान श्रीरामांनी ब्रह्मचर्य धारण करून 13 सहस्त्र वर्षापर्यंत राज्य केले. तदनंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात आपल्या चरण कमलांना स्थापन करून आपल्या स्वयंप्रकाश परम ज्योतिर्मय धामास ते निघून गेले. येथे अध्याय 10 ते 12 संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.